एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. अँड आज जाणार आहे आम्ही साई तिकडे का छत्रपती संभाजीनगरची एक फिरायची ठिकाण आहे. आणि आता वाजू लागले सकाळ 12 वाजू लागले म्हणा. ते आम्ही लवकर जाणार होतो, पण ते काय झालं, माझं ट्युशन होता आणि ट्युशनमध्ये पेपर होता म्हणून नाही. तर आज चाललेलो आहे, सगळ्यांची तयारी झाली आहे. आता चाललेलो आता निघलो आम्ही. हे बघा, चप्पल घालायची, लाईट बंद नाही केला. चार्जरची पिन खाली गेली नव्हती. बरोबर बरोबर. पावसानं आमच्याकडे तसे हाल होऊन जाते. कसं इथं रोडनी ना, तर रोडनी तर मस्त चिखल होऊन जातो. अरे मी हे दाखवत नाही बा, नवीन वॉच घेतलेली मी याशी. बाय कर अमेजिंग बाय कर ना. आता तिकडचे जे पुलाकडचा रस्ता होता का, तो बंद आहे. आता खूप लांबून जावं लागणार आता दर्गाकडून. तर किती किलोमीटर बाबा इथून? आता अजून 2-3 किलोमीटर. बघा, आता पुलाखाली आम्ही थांबलेलो आहे इथं काही चिवडा वगैरे घ्यायसाठी. आणि हे बघ माझी माग किती भारी दृश्य. आता इथं वेगवेगळे आयटम घ्यायचे थांबलेलो होतो आम्ही. हे बघा, इथं चिवडा आणि इथं बाजूला पाहिजे बालुशाही आहे. खूप सारे आयटम आहे. तर पप्पा कोणचे आयटम घेतात. सध्या लाल चिवडा घेतला, अजून थोडासा चिवडा घेऊ. हे बघा, आता माझे पप्पा ब्रेड वडे घेते. हे बघा, इथं मामा मस्त गरम गरम वडापाव आणि समोसे. इथं आमचा चिवडा आणि समोसा पॅक झालेले आहे. आणि इथं गौरव घेऊ लागला कांदा. थोडा और लीजिए कांदा. हे बघा, इथं आमचे सबस्क्राइबर भैया भेटलेले मस्त पैकी चिवडा खातेस. हे बघा, इथं किती मस्त वातावरण झालेलं आहे. पावसामुळे सर्व हिरवगार आणि इथं डोंगर रांगा खूप छान वाटतंय. आणि इथं ढगाळ वातावरण झालेलं आहे. आता पाऊस पडणार वाटतं. हे बघा, किती हिरवगार असे डोंगर. हे फक्त पावसाचं बघायला भेटतं निसर्ग सौंदर्य. बघा, शुगच पसंत करू लागलं पप्पाला. शू पसंत न करू.
इथं भंडारा आहे सैतिकडेवर. हे बघा इथं आज आपल्याला गौरवचे मित्र भेटलेले, प्रणव आणि प्राची. हाय. हे बघा आज मंदिरावर खूप मोठा महाप्रसादाचं वाटप चालू आहे. आम्ही बी दर्शन झाल्यावर महाप्रसादाचा लाभ घेऊ. तर लोक चला आम्ही दर्शन घेऊन येतो. हे बघा इथे मंदिराचे बांधकाम चालू आहे म्हणून इथं इतक्या साऱ्या लाकडं लावून ठेवलेले. हे बघा इथं साईबाबाचं मंदिर आहे. इथे घंटा. आम्ही इथं मागच्या वेळेस कधी आलतो तर सांगतो मला. ते गुरुद्वारा माहिती आहे आता आम्ही धुळे गेलो ते गुरुद्वारा ते जाऊन छत्रपती संभाजीनगर आलते. त्या टायमाला आलतो आम्ही. त्या टायमाचा फोटो जर तुम्हाला पाहिजे असेल काय पूर्ण छत्रपती संभाजीनगर दिसतं. साहित्याकडे जवळ एक फार मोठी साईबाबाची मूर्ती आहे. तिथे आम्ही फोटो काढला तर मी त्यांच्या पाय एवढा बी नाही आहे. हे बघा आम्ही फोटो काढले काही. आता आम्ही चाललेलो आहे इथं थोडी पाऊस सुरू झालेला आहे. चला लवकरच. आणि तिकडं खेळायला पाणी पण आहे. तर तुम्ही येत असतील तुम्ही येऊ शकता. चल ना. दादा इकडे बघ. हे बघा इथं गौरव.
नव्हता, कस तरी काढलं पप्पा ना. आता आम्ही कसं खेळून चाललेलो आहे. बरं पाणी घेऊन कसं वाटलं रे? खेळ चांगलं ते. किती वेळ दिसते इकडे बा, एकदम असं गवता किती सुंदर वातावरण आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर छत्रपती संभाजीनगर इथे येऊ शकतात. तर हे बघा गाईज, आता तर झाडावर बसलेलो मी आणि मागं पाहू शकता तुम्ही छोटं तळ आहे आणि ते बघा त्या झाडावर चिमणे आहे, ते खोपे. हे बघा, हे बघा किती मोठी चिमण्याची खोपे. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा गावाकडं आम्ही जायचो तेव्हा इतके छान असे पुरे असे रांगेमध्ये चिमण्यांचे जसे थवे दिसायचे. पहिले असे प्रत्येक झाडावर नाही का चिमण्यांची अशी घरटे दिसायचे, पण आताच काही राहिलंच नाही. आता सगळं आता चेंज झालं. पण आता आपण जसं समजा आता शहरी भागातून गावाकडच्या भागात तर तिथं भेटतं, असं पाहायला भेटतं बरंचसं. गौरव तिथं असं याच्यात ते पलीकडच्या दागडावर बस. गौरव पलीकडच्या हा पाणी गिणी काढ, त्याचे फोटो 2-4 भारी निघाल. काही खायला घेतलं. काय चालू इथं शिवचं? हे बघा इथे चिवडा, इथे शिवसाठी वरण भात. शिव वरण भात खायचा? मीठ कमी आहे, तुम्ही खाऊन पहा कसं आहे. त्यांचे पाहुणे असं करायला. आता आलेलो आता आम्ही घरी. आता ब्लॉग एंड. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, फॉलो करा. पण यार आजकाल कोणी लाईकच करत नाही माझ्या ब्लॉगला, काऊन चांगलं नाही आहे ना. मी जसं प्रयत्न करू शकतो तसं प्रयत्न करू लागलो. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.